तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज आपण आपल्या एका अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत. तो विषय म्हणजे रामायण. रामायण आणि महाभारत हे दोन ग्रंथ आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे असं म्हणलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. आपल्याकडे अगदी खूप लहानपणापासून रामायण आणि महाभारतातल्या गोष्टी आपण मुलांना सांगायला सुरुवात करतो. माझंसुद्धा रामायणाशी किंवा महाभारताशी ओळख ही लहान असतानाच झाली होती. पण त्यानंतर मी कॉलेजमध्ये असताना तुलसीदास लिखित रामचरितमानस वाचलं होतं आणि ते वाचल्यानंतर माझ्या मनामध्ये असंख्य प्रश्न उपस्थित झाले होते की नेमकं रामायण काय सांगू इच्छित आहे आपल्याला. आता रामायणामध्ये काय घडतं किंवा ती गोष्ट काय आहे हे आपल्याला सगळ्यांना व्यवस्थित माहिती आहे. त्यामुळे आता मी इथे पूर्ण रामायणाची गोष्ट सांगत नाही. रामायणामध्ये येणारा सगळ्यात पहिला टर्निंग पॉईंट कुठला, सगळ्यात पहिलं वळण रामायणामध्ये केव्हा येतं, तर ते तेव्हा येतं जेव्हा राजा दशरथ श्री रामचंद्र यांना सांगतात की तुम्हाला पुढच्या 14 वर्षांसाठी राजत्याग करून वनवासात जायचं आहे. हा सगळ्यात पहिला टर्निंग पॉईंट रामायणामध्ये येतो. आणि जेव्हा राजा दशरथ यांच्याकडून श्रीरामांना हे सांगितलं जातं की तुम्हाला पुढच्या 14 वर्षांसाठी वनवासात जाऊन राहायचं आहे, तेव्हा क्षणाचाही विलंब न करता श्रीरामचंद्र ती गोष्ट सहज मान्य करतात, सहज स्वीकारतात. ही घटना म्हणजे श्रीरामचंद्र यांच्या आयुष्यामध्ये होणारा सगळ्यात पहिला आणि सगळ्यात मोठा बदल आहे. आपल्या आयुष्यामध्ये देखील असे काही बदल घडत असतात. उदाहरणार्थ अचानक नोकरी जाणं, अचानक जवळची व्यक्ती एक्सपायर होणं, अचानक कुठलं तरी ब्रेकअप होणं, डायव्होर्स होणं, किंवा एखाद्या बिझनेसमध्ये खूप मोठा लॉस होणं. अशा अनेक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात. याला आयुष्यामध्ये होणारा बदल असं म्हणलं जातं, याला घटना म्हणली जात नाही. जेव्हा आयुष्यामध्ये निर्माण होणारा बदल हा एक अनपेक्षित असतो किंवा मनासारखा नसतो, तेव्हा आपण त्याला नकारात्मक घटना म्हणतो आणि या नकारात्मक घटनेलाच काही काळाने आपण एक संकट म्हणायला सुरुवात करतो. म्हणजे आजच्या काळामध्ये आपण एखाद्या छोट्याशा बदलाला देखील संकट म्हणतो, पण श्रीरामचंद्र यांनी मोठ्या संकटाला देखील एक छोटा बदल म्हणून स्वीकारलेलं आपल्याला पाहायला मिळतं. विचार करा की त्याच्या आधीचं आयुष्य आणि नंतरचं आयुष्य हे पूर्णपणे विरुद्ध असणार आहे. आधी त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही सुख उपभोगलेलं आहे ते त्यांना त्याच्यानंतर मिळणार नाही आहे. असं म्हणल्यावर ते त्यावर बऱ्याच गोष्टींचं रिॲक्शन देऊ शकले असते, ते त्यावर रिॲक्ट करू शकले असते, ते त्यांच्या वडिलांना सरळ नाही म्हणून मोकळे होऊ शकले असते. तरीसुद्धा ते अत्यंत स्थिर आहेत, अत्यंत शांत आहेत आणि त्यांनी सहजच हा बदल आयुष्यातला स्वीकारलेला आहे, कारण त्यांनी याच्याकडे एक बदल म्हणूनच बघितलेला आहे. सकारात्मक घडले की नकारात्मक घडलंय याचा ते विचार करत नाही आहेत. थोडक्यात कुठलाही बदल किंवा कुठलीही घटना ही कधीच सकारात्मक किंवा नकारात्मक नसते. आपला दृष्टिकोन हे ठरवत असतो की ते सकारात्मक आहे की हे नकारात्मक आहे. आणि जर का आपला दृष्टिकोन हा एक नॉर्मल दृष्टिकोन असेल, एक न्यूट्रल दृष्टिकोन असेल, तर अशा ह्याच्यामध्ये आपण त्या बदलाला सहज सामोरे जाऊ शकतो. मग आपल्याला ती घटनासुद्धा वाटत नाही आणि ते खूप मोठं संकट देखील वाटत नाही. तो केवळ आयुष्यामध्ये झालेला एक छोटासा बदल म्हणून आपण त्या गोष्टीला स्वीकारत असतो. तसंच श्रीरामचंद्र यांच्या आयुष्यामध्ये देखील या घटनेच्या मार्फत एक बदल घडलेला आहे, जो बदल त्यांनी सहज स्वीकारलेला आहे. सो रामायणामधून मिळणारी सगळ्यात पहिली शिकवण ती म्हणजे कुठल्याही बदलाला केवळ बदल म्हणूनच घ्या, त्याला घटना किंवा संकट म्हणू नका. तुम्ही त्याला फक्त बदल म्हणून जरी घेतलं तरीसुद्धा तुम्ही त्याला सहज फेस करू शकाल, तुम्ही त्याला सहज सामोरे जाऊ शकाल. आणि रामायणामध्ये सांगितलेली ही गोष्ट आपण आजच्या काळामध्ये देखील अंमलात आणू शकतो. आता इथे आपण याचा विचार करणं गरजेचं आहे की जी गोष्ट श्री रामचंद्र यांना जमू शकली ती आपल्याला का जमत नसेल. आयुष्यामध्ये झालेला एखादा बदल आपण त्याला घटना का समजतो किंवा आपण त्याला एखादं संकट का समजायला सुरुवात करतो. यामागचं मुख्य कारण म्हणजे आपल्याला एक इमेज मेंटेन करण्याची इच्छा असते आणि जेव्हा ती इमेज ब्रेक होतीये असं आपल्याला वाटतं, तेव्हा आपण त्या बदलाला घटना किंवा संकट असं म्हणत असतो. याचं एक उदाहरण पाहूयात. समजा एखाद्या कंपनीचं CEO आहे. ओके, त्या CEOला असं वाटतं की मी या पदावर आहे म्हणून मला लोक रिस्पेक्ट करत आहेत. मी या पदावर असताना मला जेवढी सॅलरी आहे त्या सॅलरीमुळे लोकांचं वागणं माझ्याशी अशा पद्धतीचं आहे, लोक माझ्याशी चांगलं वागत आहेत.
त्या सॅलरीमुळे मला माझ्या घरचे लोक रिस्पेक्ट करतायत. जर का मी CEO राहिलो नाही तर कदाचित लोकांचं माझ्याबरोबर असलेलं वागणं बदलू शकतं. जर माझ्याकडे उद्या एवढा पैसा राहिला नाही तर कदाचित लोकांचं माझ्या बाबतीतलं वागणं बदलू शकतं. लोक मला तेवढा रिस्पेक्ट करणार नाहीत जेवढा आत्ता करतायत, आणि त्यामुळे मी या पदावर राहायलाच हवं. त्या व्यक्तीला स्वतःचं अस्तित्व त्या पदावर अवलंबून आहे असं वाटायला लागतं, आणि त्यामुळे तो त्या पदाला घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो. ह्या सगळा विषय श्री रामचंद्र यांच्या बाबतीमध्ये कधीही नव्हता. त्यांना त्यांच्या स्वतःच्या इमेजच्या बाबतीमध्ये असा विचारच नव्हता की मी आज राजपुत्र आहे म्हणून मला हा समाज स्वीकारतोय किंवा म्हणून मला हा समाज रिस्पेक्ट देतोय. त्यांची इमेज कुठल्याही बाह्य गोष्टीवर अवलंबून नव्हती, किंवा त्यांची मानसिकता तरी अशी होती की मी कोण आहे, मी कसा आहे, मला माहिती आहे. माझी इमेज कशावरही अवलंबून नाही आहे. मला जर लोक आत्ता रिस्पेक्ट करत असतील तर माझ्यातले ते गुण पाहून ती लोक मला रिस्पेक्ट करतायत. माझ्यामध्ये जर हे गुण नसते तर मला त्या लोकांनी रिस्पेक्ट नसतं केलं. आणि आपल्याला हे त्यामध्ये समजतं, कारण रावण हा सुद्धा एक राजा होता. पण श्री रामचंद्र यांना लोक जेवढा रिस्पेक्ट करायची तेवढा रिस्पेक्ट रावणाला करत होते का? रावणाला तर एक अत्याचारी राजा म्हणून ओळखलं जात होतं. म्हणजे तू राजा आहेस किंवा तू राजपुत्र आहेस म्हणून लोक रिस्पेक्ट करत नाहीत, तर तुमच्यामध्ये जे गुण आहेत, तुमच्यामध्ये ज्या क्वालिटीज आहेत त्यावरून लोक तुम्हाला रिस्पेक्ट करत असतात. आणि त्यामुळे जर का तुमचा स्वतःच्या गुणांवर विश्वास असेल तर तुम्ही असं कुठलंही पद घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न करत नसता. आणि त्यामुळे जेव्हा ते पद हलतंय असं तुम्हाला वाटतं, जेव्हा ते पद तुमच्याकडून काढून घेतलं जातंय असं तुम्हाला वाटतं, त्याच्यामुळे तुम्ही घाबरून जात नाही, त्याच्यामुळे तुम्हाला भीती वाटत नाही, त्याच्यामुळे मग तुम्ही ते पद परत घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न करत नाही. आणि त्यामुळेच जेव्हा वनवासात जाण्याची वेळ येते तेव्हा श्रीरामचंद्र कसलाही विचार न करता ती गोष्ट सहज स्वीकारतात, कारण त्यांना हे माहिती आहे की याने काही मोठा फरक पडणार नाही आहे. मला जर लोक आत्ता रिस्पेक्ट करतायत तर नंतर पण रिस्पेक्ट करतील. लोकांचं माझ्या बाबतीमध्ये असलेलं मत, मी राजपुत्र आहे की मी एक वनवासामध्ये राहणारा आहे, यावर अवलंबून नाही आहे. तर मी कोण आहे, मी कसा आहे, माझे गुण काय आहेत यावर अवलंबून आहे. ही गोष्ट श्री रामचंद्र यांच्याकडून शिकण्यासारखी आहे आजच्या काळामध्ये. कारण आजच्या काळामध्ये आपण अशा अनेक गोष्टींना धरून ठेवलेलं असतं ज्या बाबतीमध्ये आपल्याला असं वाटतं की हे आपल्याकडे आहे म्हणून आपल्याला या समाजामध्ये रिस्पेक्ट आहे. जर ही गोष्ट नसती तर माझं काय झालं असतं, किंवा उद्या जर ही गोष्ट माझ्याकडून हिरावून घेतली गेली तर माझं काय होईल, हा विचार आपल्या मनामध्ये असतो. आणि त्यामुळे आपण त्या गोष्टीला घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो, जी गोष्ट श्री रामचंद्र यांच्यामध्ये नव्हती. सो श्री रामचंद्र यांच्यामध्ये काय आहे जे आपल्यामध्ये नाही आहे असं विचारायच्या ऐवजी आपल्यामध्ये काहीतरी चुकीची गोष्ट आहे ज्याच्यामुळे आपण तो बदल स्वीकारू शकत नाही आहोत. ती चुकीची गोष्ट श्री रामचंद्र यांच्यामध्ये नाही आहे, आणि त्यामुळे ते आयुष्यात झालेला कुठलाही बदल सहज स्वीकारू शकतात. सो रामायणामधून मिळणारी ही दुसरी महत्त्वाची शिकवण आहे जी आपण आजच्या काळामध्ये देखील अंमलामध्ये आणू शकतो. ती ही की तुम्हाला स्वतःबद्दल हा आत्मविश्वास असायला हवा की तुमची इमेज कशावरही अवलंबून नाही. तुमच्याकडून कुठलीही गोष्ट हिरावून जरी घेतली तरी सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये फार मोठा काही बदल घडणार नाहीये. तुम्ही असा विचार देखील करता कामा नाहीये. आधीचं आयुष्य तुम्ही जेवढं आनंदामध्ये जगलात तेवढंच नंतरचं आयुष्य देखील तुम्ही आनंदामध्ये जगू शकता. आणि आता याच्या नंतरची शिकवण जी आपल्याला श्री रामचंद्र यांच्याकडून मिळते, जी आजच्या काळामध्ये सगळ्यात जास्त रिलिव्हंट आहे, ती गोष्ट म्हणजे वडिलांनी सांगितलेली आज्ञा श्री रामचंद्र सहज मान्य करू शकले, कारण आपण पाहिलं ते कुठलाही बदल स्वीकारायला तयार होते. नंबर 2, त्यांना कुठलीही इमेज मेंटेन करण्यामध्ये रस नव्हता. आणि नंबर 3, त्यांनी कधीही कुठल्या रॅट रेसमध्ये पार्टिसिपेट नव्हतं केलेलं. रॅट रेसचा अर्थ काय होतो की माझ्याबरोबर ते सगळेजण आत्ता कुठे आहेत, मी पण त्या लेवलला असायला हवं. माझ्याबरोबरच्या लोकांचं आयुष्यामध्ये काय चाललंय तेच माझं देखील चालायला हवं, त्यांच्या वर जायला हवं, त्यांच्या खाली नाही येतं कामा. माझ्या मित्राने गाडी घेतली, मी पण गाडी घ्यायला हवी. माझ्या मित्राने घर घेतलं, मी पण घर घ्यायला हवं. किंवा या दोन्ही गोष्टी माझ्या मित्रांच्याही आधी माझ्या व्हायला हव्यात. माझ्याबरोबरची लोक आज काय करतायत, सध्या समाजामध्ये काय चाललंय, यांच्या मुलांनी हे केलं, त्यांच्या मुलांनी ते केलं, मी पण ते करायला हवं. या सगळ्या विषयामध्ये आपण आज अडकून राहिलेले आहोत, जे
श्रीरामचंद्र यांनी नाही केलं. म्हणजे त्या काळामध्ये श्रीरामचंद्र देखील लहानपणी त्यांच्या शिक्षणासाठी गुरुकुलात गेले होते. गुरुकुलामध्ये गेलेलं असताना त्यांच्याबरोबर त्यांचे सहअध्ययी असणार, त्यांचे मित्र असणार. कदाचित ते मित्र देखील कुठल्या तरी राजांचे राजपुत्र असण्याची शक्यता आहे. मग जेव्हा मोठं झाल्यानंतर वनवासात जायची वेळ येते तेव्हा रामचंद्र यांच्या मनामध्ये हा विचार आला का की माझ्याबरोबरचे माझे मित्र उद्या राजे होतील, ते सगळे माझ्या पुढे निघून जातील, मी मागे पडेन? हा विचार त्यांच्या मनामध्ये आला का? त्यांच्या मनामध्ये हा विचार येऊ शकला असता की 14 वर्ष वनवासामध्ये घालवायची, 14 वर्षांनंतर मी जेव्हा इथे येईन परत, तोपर्यंत माझ्याबरोबरचे माझे मित्र त्यांच्या त्यांच्या राज्यांमध्ये मोठे राजे झाले असतील, त्यांनी त्यांचं राज्य अजून वाढवलं देखील असेल, पण मी मात्र 14 वर्ष वनवासामध्ये राहून येणार म्हणजे मी सगळ्यांच्या मागे पडणार. ओ माय गॉड, आता कसं होणार? हा विचार श्रीरामचंद्र यांच्या मनामध्ये आला होता की श्रीरामचंद्र यांच्या मनामध्ये असा विचार आला होता की उद्या शेजारच्या राज्यातला राजपुत्र देखील राजा होणार आहे? म्हणजे रॅट रेसमध्ये आपण फक्त आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर असतो असं नाही, किंवा बहीण भावांबरोबर असतो असं नाही, तर रॅट रेसमध्ये शेजारच्या पाजारच्या लोकांची मुलं देखील असतात. सो अशा वेळेला आपल्या मनामध्ये येतो की शेजारच्या मुलाला किती आहे, मग आपल्या मुलाला किती आहे, शेजारच्या मुलाचं कसं चाललं आहे, मग आपल्या मुलाचं कसं चाललं आहे, सोसायटीमध्ये काय चाललं आहे सध्या, वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी असतात. त्या काळामध्ये श्रीरामचंद्र देखील हा विचार करू शकले असते, किंवा त्यांचे आई वडील देखील हा विचार करू शकले असते. कारण त्यांना याची पर्वा नव्हती. त्यांनी या रॅट रेसमध्ये कधीही भाग घेतला नाही. त्यांना कधीही कोणाशी स्वतःची तुलना करायचीच नव्हती. त्यांच्यामध्ये हा असलेला एक अत्यंत महत्त्वाचा गुण होता की त्यांनी कधीही मी कुठे आहे आणि माझ्या बरोबरचे कुठे आहेत याचा विचार केला नाही. त्यांनी सख्ख्या भावांशी देखील स्वतःची तुलना केली नाही. त्यांनी आपलं राज्य हसत हसत त्याग करण्याचा निर्णय घेतला होता की माझ्या भावाला हे राज्य द्यायचंय, देऊ देत, काही हरकत नाही. मी पुढे जातोय की माझा भाऊ पुढे जातोय, हा देखील विषय आजच्या या काळामध्ये असतो. पण त्या काळामध्ये त्यांनी त्याचा देखील विचार केला नाही. म्हणजे रॅट रेस ही फक्त मित्रमैत्रिणींमध्ये असते, या समाजातल्या लोकांमध्ये असते असं नाही, तर एकाच घरामध्ये मधल्या 2 सख्ख्या भावांमध्ये देखील रॅट रेस असू शकते. पण जेव्हा कुठल्याच प्रकारच्या रॅट रेसमध्ये पार्टिसिपेट करायचं नाहीये हे एखाद्या व्यक्तीने ठरवलेलं असतं, तेव्हा मग ते भाऊ असो किंवा बाहेरचे माझे मित्र असो किंवा अजून कोणी असो. सो हे 3 गुण श्री रामचंद्र यांच्यामध्ये होते की एक तर त्यांना कुठल्याही रॅट रेसमध्ये पार्टिसिपेट नव्हतं करायचं, 2 त्यांना कुठलीही इमेज मेंटेन नव्हती करायची, आणि या 2 गुणांमुळे ते आयुष्यात झालेला कुठलाही बदल सहज स्वीकारू शकत होते. आणि आजच्या काळामध्ये हे 3 गुणच आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपलं देखील आयुष्य आनंदमयी होईल. आणि या सगळ्या गुणांच्यामुळे श्रीरामचंद्र आयुष्यामध्ये कुठलीही स्थिती निर्माण झाली तरी त्या स्थितीला शांत मनाने सामोरे जात होते. आणि जर कुठलाही प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला असता तर त्यांनी तो प्रश्न शांत मनाने सॉल्व्ह देखील केला. त्यांच्या नंतरच्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वनवासामध्ये काय काय घडलं, 14 वर्ष काय काय गोष्टी घडत होत्या. मग त्यामध्ये रावणाची एंट्री कशी होते, रावणाच्यामुळे कसं त्यांच्या आयुष्यामध्ये नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन घटना, नवीन नवीन अडथळे निर्माण होत असतात. ते त्या सगळ्या अडथळ्यांना पार करतात, बरोबर नवीन नवीन लोक जोडतात. शेवटी जी गोष्ट ठरवलेली असते ती गोष्ट ते करून दाखवतात. जो त्यांचा गोल असतो, जे त्यांचं एम असतं ते अचीव करतात. आणि हे सगळं ते का करू शकतात? कारण त्यांचं मन शांत होतं आणि त्याचा या 3 गुणांशी संबंध आहे. जेव्हा तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये अडकलेले नसता, जेव्हा तुम्ही कुठल्याही गोष्टीच्या बाबतीमध्ये हट्टी नसता, आग्रही नसता, तेव्हा तुम्ही आपोआप तुमचं मन शांत ठेवता. मन शांत राहतं आणि शांत मनाने केलेल्या कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे श्री रामचंद्र, की इतकं शांत असताना त्यांनी आयुष्यामध्ये जी कुठली गोष्ट केली त्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना यश मिळालं. आजच्या काळामध्ये आपण सगळे यशाच्याच मागे लागलेले आहोत, बरोबर. यशाच्या जरी मागे लागलेले असलो तरी त्यामध्ये देखील मन शांत असेल तर आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहत नाही. थोडक्यात आजच्या काळातला मनुष्य म्हणतो सगळं परफेक्ट झालं आयुष्यामध्ये की मी शांत होईन, तर श्री रामचंद्र म्हणतात की मी शांत आहे आणि त्यामुळे आयुष्यात काही घडलं तरी देखील मी स्थिर राहीन. यालाच म्हणतात आयुष्यामध्ये सगळं परफेक्ट असणं. या सगळ्याचा विचार करता एक गोष्ट आपल्या लक्षामध्ये येते, ती ही की मनुष्याने कसं असावं हे आपल्याला रामायण सांगतं. आदर्श मनुष्य कसा असतो
हे आपल्याला रामायण सांगतं. पण खरा मनुष्य कसा असतो हे आपल्याला महाभारत सांगतं. आदर्श कसा असायला हवं हे आपल्याला रामायण दाखवून देतं, तर सत्य काय आहे हे आपल्याला महाभारत दाखवून देतं. या महाभारतामध्ये देखील अशा काही गोष्टी आहेत ज्या आजच्या काळामध्ये देखील रिलिव्हंट आहेत. त्या जर तुम्हाला समजून घ्यायच्या असतील तर याचा पुढचा भाग आवर्जून पहा. याच्या पुढच्या भागामध्ये आपण महाभारतामधून आजच्या काळामध्ये काय मिळू शकतं, महाभारत का वाचावं, हा विषय सविस्तर आणि अत्यंत सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही शंका असतील तर त्या खाली कमेंटमध्ये विचारा. तुमच्या सर्व शंकांना रिप्लाय करण्याचा आपण नियमित प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर आपला मेडिटेशनचा कोर्स आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे, त्या लिंकवर आपल्या कोर्सची सर्व माहिती उपलब्ध आहे. माहिती वाचा, हवं असल्यास कोर्सला ॲडमिशन घ्या. कोर्समध्ये आपली भेट होईलच. जर का तुम्हाला सुद्धा श्री रामचंद्र यांच्यासारखं मन शांत ठेवायचं असेल आणि त्यासाठी तुम्ही जर एखादी साधना करू इच्छित असाल तर एक महत्त्वाची साधना म्हणजे नामस्मरण. जर का नामस्मरण कसं केलं जातं हे तुम्ही शिकून घेऊ इच्छित असाल तर स्क्रीनवर एक व्हिडिओ आला असेल, त्या व्हिडिओवर क्लिक करा, तो व्हिडिओ पहा. त्या व्हिडिओमध्ये नामस्मरण आणि नामस्मरणाच्या विविध पद्धती सविस्तर शिकवण्यात आलेल्या आहेत. आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. सो मेडिटेशन करत राहा. राकेश देशपांडे सायनिंग ऑफ.